क्रेविंग हे सायकोलॉजिकल नाहीये. तुमची बॉडी सतत काहीतरी मागते. डोपामिनचा यात काही रोल असतो. आपण अशा ब्लड रेग्युलेशन रोलर कोस्टर मध्ये अडकतोय. फॅट ते ऍडिक्टिव्ह नसतं, शुगर ही ऍडिक्टिव्ह आहे. नॉर्मली भूक आणि क्रेविंग यामध्ये काय फरक आहे? भूक आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आपल्याला चांगल्या हेल्दी फूडची क्रेविंग नाही होत. ह्याच्या मागचं एक रिझन म्हणजे सतत असणारा स्ट्रेस. आपल्या पेरेंट्सना क्रेविंग्स वगैरे व्हायचं नाही. जे काय हे जुन्या लोकांनी सांगितलं त्यात खरंच तथ्य आहे. प्रेग्नन्सी मध्ये जास्त क्रेविंग होते असं म्हणतात. ह्याच उलट उदाहरण आहे. आलिया भटला क्रेविंग काहीच झाले नव्हते म्हणे. तिला ते ॲबनॉर्मल वाटलं म्हणजे काहीतरी चुकीचं. डोंट गो अगेन्स्ट बॉडी सिग्नल. तिला डायबिटीज लागू शकतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे क्रेविंग मुळे आजार होऊ शकतात. सो जेनेटिकली बाळातही जाऊ शकतो. इररेस्पेक्टेटिव्ह ऑफ तुम्ही खा किंवा नाही खा, बेबीला सगळं मिळणार. पण झोपेत असतो त्यावेळेला नाही, पण जागे असतो त्यावेळेला आपल्याला क्रेविंग होतं. ब्रेन काय करतंय की ते कोप करण्यासाठी मला काहीतरी दे आता पटकन. इंडियन डाएट असं झालंय की चपाती भाजी, ती भाजी उरली पण परत चपाती घेतो. वरण कायम आतापर्यंत भाता सोबतच. मेल आणि फिमेलची क्रेविंग मध्ये काही फरक असतो का? पुरुषांचं मनाला न लावून घेणं किंवा स्ट्रेस सोडून द्यायचं एक बायो इंडिव्हिज्युअलिटी म्हणून कॉन्सेप्ट आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी. एका छोट्याच्या हॉर्मोनल चेंजमुळे क्रेविंग इतके इश्यूज तयार करू शकते. क्रेविंग साठी पण काही मेडिकल हेल्प घेता येते का? त्याला ओव्हर द काउंटर ड्रग्ज म्हणतात. एका गोळीचा इफेक्ट येतो, इट कम्स विथ अ साइड इफेक्ट. रात्रीचा 1 वाजला होता आणि मी कुठली तरी सिरीज बघत होतो. तर ती सिरीज बघताना ना मला क्रेविंग झाली ब्राउनी खायची. होत असते अधूनमधून. कधी कधी चहा पिण्याची होते. तुम्हालाही होत असेल. कधीतरी जेवण आपण करतो पोटभर, त्यानंतर काहीतरी असं कुरकुरीत सॉल्टी काहीतरी खाण्याची किंवा काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग आपल्याला सतत होत असते. तर ही जी क्रेविंगची कन्सेप्ट आहे ही नक्की काय? तर ही क्रेविंग आपल्याला का होते, यामागचं कारण काय, ती आपण कशी थांबवू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे फंक्शन मेडिसिन न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर मृदुल देशपांडे आज आपल्यासोबत आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला देणार आहेत. नमस्कार डॉक्टर मृदुल. थँक्यू. तर जेवणासंदर्भातल्या आणि खाण्यासंदर्भातल्या बऱ्याचशा लोकांच्या काही वेगवेगळ्या सवयी असतात. तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण आपल्या जो पॉडकास्टचा विषय तो खास करून क्रेविंग आहे. तर क्रेविंग ही जी कन्सेप्ट आहे ही नेमकी काय, त्यामागचं मेकॅनिझम काय? ओके, सो अगदीच एका वेळी सांगायचं झालं तर क्रेविंग्स हे सायकोलॉजिकल नाही आहेत. ओके, तुम्ही वीक नाही आहात की मला का क्रेविंग्स होत आहेत. त्याचा अर्थ असा आहे की तुमची बॉडी सतत काहीतरी मागतीये आणि तिला तो डिमांड तिचा पूर्ण होत नाहीये आणि म्हणून जे होतात त्या क्रेविंग्स. आता का डिमांड पूर्ण होत नाही, तर एक जनरल ओव्हरव्ह्यू बघूया की भारत आपला देश हा एक धान्य प्रधान देश आहे. त्यामुळे आपलं ताट कसं असतं, तर आपल्या ताटात ग्रेन्स म्हणजे धान्याचं प्रमाण जास्त असतं दॅन भाज्या. सो चपाती पण असते, भाकरी पण असते, भात असतो आणि कुठेतरी छोटीशी भाजी असणार, काहीतरी कडधान्य असतील आणि थोडंसं सॅलड. तर हे प्रमाण आता वाटतं की हे बॅलन्स्ड आहे आपलं ताट. पण त्याच्यामध्ये डॉमिनंट पार्ट आहे तो म्हणजे ग्रेन्स. आणि ग्रेन्स काय आहेत, तर इट इज अ क्लास ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ. ओके, म्हणजे कार्ब्स असतात, प्रोटीन्स असतात आणि फॅट्स असतात. हे आपल्याला एक माहिती आहे मोघम की हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आता कार्बोहायड्रेट्स जे आहेत म्हणजे सगळे धान्य, ज्याला एनर्जी फूड. एनर्जी फूड. चपाती, भाकरी, भात, ओके, पोहे, उपमा, डोसा, थालीपीठ, हे सगळे जे धान्य आहेत ते आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतात. आता आपण फॉर एक्झाम्पल आपण आता नाश्ता केलाय, आपण पोहे खाल्ले, 9 वाजता आपण खाल्ले. आपण जेव्हा पोहे खातोय तेव्हा पहिली जी गोष्ट शरीरात बनते ती साखर. आता ती साखर आली, इन्शुलिन म्हणून एक हॉर्मोन असतो जो आपल्या स्वादुपिंडातनं सिक्रेट होतो पॅनक्रियाजमधून. तो बाहेर आला, ती साखर घेतली आणि आपल्या पेशींना दिली आणि आपल्याला एनर्जी मिळाली. मग आपण 9 वाजता नाश्ता केला आणि वी आर नाव एनर्जेटिक आणि आपण दिवसभराचं काम करायला रेडी होतो. आता काय होतंय, ती शुगरच फक्त शरीरात गेल्यामुळे तो असा स्पाइक गेला, आपण अलर्ट मोड, एकदम एनर्जी मिळाली, पण परत 2 तासात तो असा डाऊन होतो आणि एनर्जी क्रॅश होते आणि आपल्याला परत भूक लागते 11 वाजता. मग आपल्याला एक छोटासा चहा किंवा एखादं फळ असं खावंसं वाटतं. डोपामिनचा यात काही रोल असतो. डोपामिन सिक्रेट होतो, पण तो कधी होतो की जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी खायचंय. पण 11 वाजता वगैरे असं ना तुम्हाला फक्त काहीतरी चहा किंवा गोड असं काहीतरी एक छोटंसं लागतं. ओके, सो ते का होतंय, कारण तुमचा जो नाश्ता होता
पोहे असतील किंवा जनरल आपण भारतीय हे बघूया महाराष्ट्रीयन वगैरे अशी डिश, तर ह्याच्यामध्ये फक्त साखर आहे. हो. तर ती साखर जेव्हा अशी झुपकन शरीरात जाते तेव्हा ती एनर्जी मिळते, स्पीडने एनर्जी मिळते, पण ती तेवढीच डाऊन लगेच होते. ओके, त्याला क्रॅश म्हणतो आणि मग आपल्याला परत खावंसं वाटतं. आता हे ना सतत 2 तासांनी होतंय. जनरली आपल्याकडे आपण बघतो सतत 2 तासांनी होतंय आणि 2 तासांनी पण खातोय. ह्यातनं नुसती शुगरच जाते. म्हणजे काहीतरी वडापावच खाल्ला किंवा काहीतरी चिवडाच खाल्ला, फरसाणच खाल्ला, असंच खाणं होतंय आपलं. ओके, सो म्हणून काय झालंय की सतत साखर जाते आणि सतत ते इन्शुलिन बाहेर येतंय. राईट. मग अशा वेळेस आपल्याला पूर्ण जे शरीराला हवं आहे त्याचे पूर्ण न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत. नुसती साखर देतोय आपण. म्हणजे फॅट्स मिळत नाहीत, काही प्रोटीन्स आहेत ते मिळत नाहीत. म्हणजे आपण ह्यामध्ये स्नॅक म्हणून कधी अंड खात नाही, आपल्याला तो विचारच येत नाही. किंवा आपण स्नॅक म्हणून मुठभर शेंगदाणेच खाल्लेत असं करतच नाही आपण. आपल्याला काय चटपटीतच लागतं. सो सतत 2 तास असं खाल्ल्यामुळे सतत आपली एनर्जी डाऊन होतीये, परत आपण शुगर खातोय, परत एनर्जी मिळते, परत डाऊन. तर आपण अशा ब्लड रेग्युलेशन रोलर कोस्टरमध्ये अडकतोय. आणि म्हणून काय होतंय की जेवण झालं तरी सुद्धा तुम्हाला गोड असं काहीतरी खावंसं वाटतं, छोटंसं तूप साखर का असेना असं काहीतरी आईस्क्रीम खावं. हां, कारण तुमच्या त्या ताटात तुमचं डॉमिनंट आहे ते म्हणजे धान्य. भाज्या पण नाहीत. म्हणजे आपण जर एक जनरल बघूया, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असे जर असतील लोक, तर व्हेजिटेरियन्स हे व्हेजिटेबल्स पण खात नाहीत. दे इट ग्रेन्स. ओके, सो आपण थोडासा तो ग्रेन्सचं प्रमाण हे कमी करणं आपल्याला गरजेचं आहे. राईट. आणि त्याच्याऐवजी तुम्ही मग काहीतरी वाढवा. तुम्ही पनीर घ्या, तुम्ही अंडी घ्या, तुम्ही एक वाटी दही घ्या. स्पेसिफिकली कुठलं फूड वाढवलं गेलं पाहिजे? म्हणजे फॅट्स किंवा फायबर असलेलं किंवा प्रोटीन असलेलं? प्रोटीन्स आणि फॅट्स दोन्हीचं प्रमाण जास्त. म्हणजे जर 2 भाकरी किंवा चपाती तुम्ही खात असाल तर ती 1 करा. आणि त्याच्याऐवजी 1 कडधान्य, 1 पालेभाजी, 1 सॅलड, कोशिंबीर, 1 वाटी दही, असं जेव्हा तुम्ही ताट खाल बॅलन्स्ड, तेव्हा तुम्हाला क्रेविंग लागत नाही, नंतर होत नाही. कारण तुम्हाला बॉडीला सगळं मिळालं. पण आपल्या ताटात चपाती भाजी वरण भात मेनली. आणि मग एक जनरल थॉट येतो की मी घरचंच खाते, मग मला का होत आहेत क्रेविंग्स, किंवा मग का असे बाकीचे काही इश्यूज का येत आहेत, किंवा का वजन वाढतंय असं. पण त्याच्यात तुम्हाला फक्त साखर जातीये, कारण इट इज ओनली कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये कुठेतरी साखरेचं प्रमाण जास्त असतं. येस, साखर म्हणजे कार्ब्स. म्हणजे या क्रेविंग हा जो प्रकार आहे सगळा, याचा सायकोलॉजीशी कसलाही संबंध नाही. तर बॉडी नीड समथिंग. बॉडी सारखी म्हणते तुम्हाला की मला योग्य न्यूट्रिशियस खायला द्या. शेंगदाणे तुम्ही जस्ट खाऊन बघा, मुठभर वाटीभर शेंगदाणे, नंतर भूक लागत नाही. किंवा नट्स सगळे, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि शेंगदाणे असे आहेत, सीड्स आहेत आपल्या, फ्लॅक्स सीड्स असतात, पंपकिन असतंय. तर हे सीड्स असे वाटी भरून खाल्ले तर क्रेविंग होत नाही. बिकॉज दीज आर फॅट्स. हे फॅट्स असतात, ते ॲडिक्टिव्ह नसतात. शुगर ही ॲडिक्टिव्ह आहे. शुगर ची डिमांड बॉडी पुन्हा पुन्हा करते, तर बाकी फूडची ती होत नाही बॉडी तशी. येस, यामुळे आपल्याला क्रेविंग नावाचा आजार जो आहे तो जडतो. येस. नॉर्मली आपण जेवण करतो, ओके, त्या व्यतिरिक्तही आपण खाण्याचा प्रयत्न करतो बाकी साऱ्या गोष्टीच. तर नॉर्मली भूक आणि क्रेविंग ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहे, यामध्ये काय फरक आहे? तुम्हाला मी मगाशी जसं म्हणाले की 11 वाजता काहीतरी खावंसं वाटतंय, 12 वाजता बिफोर लंच आणि ब्रेकफास्ट, आफ्टर ब्रेकफास्ट, तर ते क्रेविंग आहे. कारण तुम्ही एक चॉईस देताय की मला हाच पदार्थ खायचा आहे, मला हा पदार्थ खावासा वाटतोय, की चल रे बाहेर जाऊ, ऑफिसमधले असतात, चहा पिऊ वगैरे, किंवा काहीतरी असं बिस्किट खाऊ. तर हे एक तुमची चॉईस ऑफ फूड झाली. आणि भूक म्हणजे ही कडक भूक, जेव्हा तुम्हाला अगदी पिठलं भाकरी जरी समोर दिली तरी तुम्ही खाल, तुम्ही तिथे चॉईस मागत नाही. बरोबर. सो ती भूक आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चॉईस देताय तर यू हॅव टू जस्ट वेट आणि स्वतःला सांगायचं की ही माझी क्रेविंग आहे आणि मला अजून प्रॉपर भूक लागलेली नाहीये. म्हणजे आपल्याला स्वतःलाच ते आयडेंटिफाय करावं लागेल, काय आणि क्रेविंग काय. राईट. आणि जर ती एखाद्याला नाही करता येत असेल तर तेच आहे, मग तो क्रेविंगला बळी पडेल. क्रेविंग्स होत आहेत सतत. आणि मग तेच आहे की क्रेविंग ही कायम शुगरी, सॉल्टी अशीच होते. कुणालाही क्रेविंग की बाबा काय ॲपल खाल्लंय किंवा कुठलं तरी फळच खाल्लंय असं होत नाही. बिकॉज मी म्हटलं तसं की इन्शुलिन जितकं स्पाइक होत आहे ते क्रॅश झालं
की परत शुगरच खावीशी वाटते. खास करून क्रेविंग, समजा आपण दुपारचं जेवण केलं 12 वाजता केलं, तर मिनिमम आपल्याला 3, 4, 5 या दरम्यान परत काहीतरी खावं वाटतं. तर या मागचं कारण हेच आहे. राईट, कारण हे तर खूप कॉमन आहे. 4-5 वाजता डॉक्टर काहीतरी खावंसं वाटतं, हे मला बरेच पेशंट्स बोलतात. सो तेच आहे की तुम्ही तेव्हा ना 1-1:30 वाजता जे काय जेवण आहे तेव्हा असंच चपाती भाजी, साधारण सगळे ऑफिसला असतं, सो वरण भात होत नाही दुपारचा, पण चपाती भाजी. आता मी म्हटलं तसं की ह्यात न्यूट्रिशन तसं काही नाही आहे, फक्त शुगर आणि फायबर ज्या भाजीतनं जात आहे. सो ते खाल्लं, तुम्हाला तेव्हा इन्स्टंट मिळाली एनर्जी, तुम्ही काम पण करताय, पण जसं जसं इव्हिनिंग लेट इव्हिनिंग जात आहे तसं परत काय होतंय की अगेन ते बॉडी डिमांड पूर्ण केली नाही तुम्ही, त्यामुळे परत काहीतरी कुठला तरी सँडविच, वडापाव, काहीतरी अजून चहा, मग चहा पण शुगर असते चहात परत. तर हे परत आपल्याला चहामुळे भूक लागत नाही असं म्हणतात, तर तो प्रकार हाच आहे ना. चहा जर तुम्ही बिन साखरेचा प्यायला किंवा ब्लॅक कॉफी, नॉर्मली जास्त चहा जो आहे तर तो साखरेचा पिला जातो आपल्याकडे, तर भूक लागेल परत 2 तासांनी लागते. ओके. चहा तुम्ही त्या मोमेंटला वाटेल तुम्हाला आता चहा प्यायला, जोपर्यंत स्पाइक अप आहे तोपर्यंत ते राहील, तोपर्यंत राहणार, आणि 1 तासाभराने ते परत डाऊन होतं आणि परत आपल्याला हे लागतं. पण हे सगळं अपोजिट आहे व्हेन इट इज ब्लॅक कॉफी. कारण कॅफीन हे जरासं हंगर सप्रेशन करतं, म्हणजे तुमची भूकच मंदावतं. ओके. तर तुम्ही तसं एक्सपेरिमेंट करून बघा, कॉफी पिल्यानंतर मग नाही भूक लागणार. ओके. सो जिथे साखर आली, ज्या पेयात साखर असेल, तुम्हाला लगेच 2 तासांनी क्रेविंग होणार. कॉफी कुठल्या स्वरूपात घेतली गेली पाहिजे? म्हणजे काही लोक तर शुगर कॉफी घेतात, मग त्यामध्ये त्या प्रकरणात काय होऊ शकतं? कॉफी ही ब्लॅक कॉफी आयडियल आहे. ओके. मिल्क तुम्ही पिऊ शकता, जे आपण एक इंडियन मिल्क बोलला जाता, तर हे फक्त ब्लॅक कॉफीच्या संदर्भात की ब्लॅक कॉफी सप्रेस करू शकते. येस, ब्लॅक कॉफी इज ॲब्सोल्युटली सेफ. इव्हन इन हार्ट पर्स्पेक्टिव्ह आपण जरी बघितलं तरी काही इश्यू येत नाहीत. अप्पर लिमिट इज 5 कप्स अ डे. काही होत नाही ब्लॅक कॉफीला. पण त्यात दूध आणि साखर असं जर तुम्ही 3-4 कप पित असाल तर तुमचं सगळं रोलर कोस्टर शुगरचं चालू आहे. इंडियन टाईपची बेसिक. नॉर्मली आपल्याला क्रेविंग जी होते ना, तर ती वेगळ्या फूडची होते, म्हणजे फास्ट फूडची असेल किंवा काहीतरी गोडच खाण्याची असेल, तर अशा गोष्टींसंदर्भात होते. आपल्याला चांगल्या हेल्दी फूडची क्रेविंग नाही होत, जास्त करून नाही होत. तर त्यामागे काय कारण असतं? सो ह्याचं कारण असं आहे की हे जे सगळे सॉल्टी, स्वीट असे जे पदार्थ आहेत, सगळे गोड म्हणा किंवा असं खारट, नमकीन काहीतरी, तर हे सगळे ॲडिक्टिव्ह आहेत. ओके. हे आपल्याला परत परत खावेसे वाटतात. आता ह्याच्या मागचं एक रिझन म्हणजे सतत असणारा स्ट्रेस. आणि जनरली आत्ता बघितलं तर लोकांना प्रचंड स्ट्रेस आहे. ओके. त्यांना तो मॅनेज तसा करता येत नाही आहे. आपल्या पेरेंट्सना बऱ्यापैकी यायचा, हे त्यांना कधी हे क्रेविंग्स वगैरे व्हायचे नाहीत, पण हे आपल्या जनरेशनला होत नाही आहे. तर स्ट्रेस जेव्हा वाढतो तर एक हॉर्मोन आहे, त्याला म्हणून कॉर्टिसॉल, तर ते वाढतं. ओके. आता तो एक थोड्याच काळाचा स्ट्रेस असेल तर काही होणार नाही, पण जर तो स्ट्रेस 1-2-3 तास कंटिन्युअस राहतोच आहे तर तुम्हाला सतत ते काहीतरी नमकीन किंवा गोड खावंसं वाटणार. आता तो स्ट्रेस आपण बघूया फिमेल्स, म्हणजे बायकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. ओके. कारण एकतर त्यांची बॉडी ही सतत हॉर्मोनल शिफ्टवर असते, आणि त्यात कॉर्टिसॉल म्हणजे हा वाढला हॉर्मोन की त्यांना दर 2 तासांनी किंवा 3 तासांनी असं काहीतरी खावंसं वाटतं. सो ह्यात आपल्याला काय करायचं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. ह्या कॉर्टिसॉलला लो ठेवायचं. ओके. आणि ते लो ठेवणं कधी होईल? जेव्हा आपण आपलं 1-2 जी काही टायमिंग आहे लंचची, डिनरची, तेव्हा आपण प्रॉपरली जेव्हा जेवतोय आणि माइंडफुल जेवतोय, म्हणजे उगाच मोबाईलच बघतोय, टीव्ही बघतोय असं न करता आपण व्यवस्थित फक्त जेवण व्यवस्थित चावून, म्हणजे जे काय हे जुन्या लोकांनी सांगितलं त्यात खरंच तथ्य आहे, तसंच जेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्ण आपण स्ट्रेस फ्री पण राहू आणि त्यावेळेसच्या गोष्टी डिमांड आपली, म्हणजे आपण देऊ ते पूर्ण होईल, बॉडीची डिमांड सगळी. सो योग्य खाणं, मी जे म्हणाले ते की प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, एकच चपाती किंवा भाकरी, भाज्या, असं आपल्याला आपण मेंटेन केलं तर. म्हणजे सकस आहार जर असेल तर आपल्याला यावर कंट्रोल करता येईल. बरं, अजून एक गोष्ट यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे महिलांसंदर्भात, की पिरियड्स आणि प्रेग्नन्सीमध्ये जास्त क्रेविंग होते. मला माहित नाही, पण असं म्हणतात, तर हे खरं आहे का? आता पिरियड्सची होणारी जी क्रेविंग आहे ना,
येस, ती सायंटिफिकली आहे तिच्या मागे रिझन. कारण एक 28 दिवसांची आपण सायकल बघूया ॲव्हरेज, तर एक पहिले 14 दिवस ती लेडी फिमेल एक एनर्जेटिक असते, सगळं काम करते, सगळं ओके असते. आफ्टर एक पुढचे 14व्या दिवसापासून तिची एनर्जी जरा लो व्हायला लागते. तर ह्याचं कारण तो हॉर्मोन. तर पहिल्यांदा एक हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, ज्याला आपण म्हणतो फिमेल हॉर्मोन, आणि नंतर 14व्या दिवसापासून प्रोजेस्ट्रॉन म्हणून सिक्रेट व्हायला लागतो. हा प्रोजेस्ट्रॉन असा जरा काम हार्मोन आहे, म्हणजे तो तिला असं शांत करतो. पण ती जर तिची काहींची पर्सनॅलिटी असते, ती जर इस्ट्रोजन डॉमिनंट असेल, म्हणजे ऍक्टिव्ह राहायचं असं, तर मग सतत ती, म्हणजे आता हे क्लॅश झालं की हॉर्मोन तुम्हाला शांत करतोय पण तुम्ही एक्सायटेड आहात, तर मग काय होतं, अँझायटी, मग ती इरिटेबल होते आणि तिला आता सायकल येते, राईट. सो त्यात फिमेल्स खूप ऑब्झर्व करतात, PMS म्हणतात, की बरेच मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते. अशा वेळेस ते कामनेस जो देतोय प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन, त्याला तुम्ही सपोर्ट करा. सो तुम्ही रिलॅक्सच व्हा. तुम्ही काय, तुमचं खूप काही डेडलाईन्स असतील, काही ऑफिसचं काम असेल, तर जस्ट स्लो डाऊन, कारण बॉडीला ते पाहिजे. आणि तेव्हा कम्फर्ट म्हणून काहीतरी डार्क चॉकलेट किंवा स्वीट पोटॅटो, हे मी पेशंट्सना सांगते ऑप्ट करायला जेव्हा तुम्हाला कार्ब्स खायचे असतात, तर असं तुम्ही खा. सो डोंट गो अगेन्स्ट बॉडी सिग्नल, हे करा. पण आता हे झालं पिरियड्स. प्रेग्नन्सीला जे होतात, आपण म्हणतो डोहाळे वगैरे, तर त्याच्यात तसं सायंटिफिक काय नाहीये. ओके, मग त्यामध्ये कशा प्रकारे क्रेविंग्स असतात? तर ते जे आहे, एकतर सगळं आपलं कंडिशनिंग आहे इतक्या वर्षांचं, की तू तर 2 जीवाची झाली आहेस, तर तुला डबल खायला पाहिजे, असं काही नाहीये. पहिली गोष्ट, प्रेग्नंट जेव्हा एक लेडी फिमेल राहते, तेव्हा तिला काय आजार झालेला नाहीये, ती नॉर्मलच आहे. सो पहिले 2 तर ट्रायमेस्टर्स तिने छान तिचं काम करावं, व्यवस्थित तिने फिजिकल तिचं काही ऍक्टिव्हिटी असेल, चालणं असेल, फिरणं असेल, हे सगळं ठेवावं. काही होत नाही. कुठले तरी अगदीच डॉक्टरांनी काही कॉम्प्लिकेशन सांगितले असतील तरचा प्रश्न. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे असं आहे की प्रेग्नेंट राहायला लागल्या ती लगेच आरामच करायला लागते. सो काय होतंय, ती आराम करतीये, पण घरचे वगैरे असतात तर तिला ते खायला देतात, कारण तुला खायचंय. सो हे अगेन एकतर पेअर प्रेशर, कदाचित त्या लेडीला भूक पण नसते फिमेलला, पण आपल्याला बेबी होणार आहे आणि मग आता सांगितलंय लोकांनी तर खायला पाहिजे, तर मग बळजबरी खाल्लं जातं. ते एक. आणि काहींना काहीच होत पण नाहीत क्रेविंग्स. सो जे होत नाहीत ते ऍक्च्युली म्हणजे त्यात अर्थ आहे किंवा ते सायंटिफिक आहे. कारण तुम्ही जर व्यवस्थित जेवण केलं, प्रॉपरली, छान ब्रेकफास्ट आहे तुमचा, ब्रेकफास्टचं मी काही ऑप्शन्स देईन. आता उकडलेले मूग खाल्लेत, ओके, 2 अंडी खाल्लेत, पोहे आहेत, प्रोटीन काहीतरी आहे. तुम्हाला प्रोटीन कसं खायचं आहे, कंबाईन इट विथ कार्ब्स. म्हणजे 1 वाटी जर पोहे असतील तर 1 वाटी उकडलेले मूग घ्या, किंवा नॉनव्हेज असेल तर 2 अंडी घ्या, असं कंबाईन करून खाल्ले, बॅलन्स. हा, मग तिला नंतर नाही लागत भूक, राईट. किंवा परत ती काहीतरी तिचं फिजिकल छान चालणं आहे रेग्युलरली, त्यात जर आपल्याकडे कमी आहे प्रमाण, पण एक प्रेग्नंट लेडी जर ती वेट ट्रेनिंग करते तर अजून चांगलं. सो तिला डोहाळे लागणं किंवा क्रेविंग्स होणं हे होत नाही. ओके. पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडे असं आहे की विश्रांती घे, आता काहीच उचलायचं पण नाही, काहीच करायचं नाही, असं एक सांगितलं जातं. आणि म्हणून एक्सरसाइज वगैरे तर पॉसिबलच नसतोच. सो उगाच म्हणजे असंही करतात की लगेच ऑफिसला सुट्टी, लिव्ह वरती, मग आता छान बसायचं नुसतं, हे करायचं. सो ह्याने काय होतंय, ती खातीये पण तिला काही तिची एनर्जी बर्न होत नाही. बेबीला मिळणार आहे सगळं, इररेस्पेक्टेटिव्ह ऑफ तुम्ही खा किंवा नाही खा, बेबीला सगळं मिळणार आहे, न्यूट्रिशन मिळणार आहे. पण तिचं सतत खाल्ल्यामुळे पुढे जाऊन एक्सेसिव्ह कन्झम्पशन होत आहे आणि मग तिला डायबिटीज लागू शकतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे क्रेविंगमुळे आजार होऊ शकतो. येस. आणि यू नेव्हर नो, म्हणजे तो डायबिटीज जर तिने नाही ट्रीट केला तर तिला तो लॉंग टर्म परत राहिला, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात, जो प्रेग्नन्सीमध्ये होतो. आणि तो जेनेटिकली बाळातही जाऊ शकेलही कदाचित, किंवा नाही गेला, त्याचं प्रमाण कमी आहे, पण आईला तो कायमस्वरूपी राहू शकतो मग परत. सो त्या 9 महिन्यात तुम्ही पूर्ण लाड करून घ्या, पण थोडंसं लॉंग टर्म हेल्थकडे पण एका फिमेलने बघायला पाहिजे. म्हणजे बराचसा यामध्ये हॉर्मोनल इम्पॅक्ट असतो वुमन्स क्रेविंग मध्ये. प्रेग्नन्सीमध्ये काही महिलांना ना एकदम विचित्र प्रकारचे डोहाळे लागतात.
त्याचं काय कारण असतं? अगेन न्यूट्रिशन डेफिशियन्सी. ओके. हा, म्हणजे तुमचा जर आहार चांगला असेल तर या सगळ्यांवर कंट्रोल मिळवता येतो. कंट्रोल मिळवता येतो ऍब्सोल्युटली. आता ह्याचंच उलट उदाहरण आहे की आलिया भट्टला क्रेविंग्स काहीच झाले नव्हते म्हणे. मी बघितलं होतं असंच इंस्टाग्रामवरती. तिला ते ॲबनॉर्मल वाटलं. तिच्याच एका कुणीतरी सांगितलं कसं काय होत नाही वगैरे. तिला ते ॲबनॉर्मल वाटलं. आता त्यांचं तर इतका फिटनेस आहे. सो हे राईट आहे, हे करेक्ट आहे, नाही व्हायला पाहिजेत. सो इथे ॲबनॉर्मॅलिटी नाहीये, पण आपलं कंडिशनिंग असं झालंय की अरे कसं होत नाहीत, सगळ्यांना होत आहेत, मला का नाही होत नाही होत आहे, सगळ्यांसोबत चुकीचं होतं हे समजत नाहीये त्यामध्ये, आपल्यासोबत बरोबर होतंय तर ते चुकीचं वाटतं. आपण काहीतरी कुठेतरी फोमो मध्ये ती लेडी जाते की कसं होत नाही, म्हणजे काहीतरी चुकीलंय. आणि असे बरेच माझे गायनॅक फ्रेंड्स आहेत, त्यांनी सांगितलं की येतात पेशंट्स की मला का डोळे म्हणजे क्रेविंग्स होत नाहीत. सो इवन हे नॉर्मल आहे. आणि त्यात तुम्ही अंडर गायडन्स काहीतरी व्यायाम, तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग असं केलं तर हे सगळं निघून जातं. म्हणजे आलिया भट्टचा जो डाएट असेल किंवा तिची लाईफस्टाईल असेल तर ती फुल बॅलन्स होती आणि त्यामुळे तिला तो जाणवला नाही. राईट. येस. प्रेग्नन्सी दरम्यान ज्या क्रेविंग्ज होतात त्या फुलफिल झाल्यात समजा, त्यानंतर त्या एक्सेसिव्ह झाल्यात, जास्त झाल्यात किंवा खूप अतिप्रमाणात झाल्यात, तर त्या बाळावरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो? बाळावरती नाही होणार काही, फक्त रेरेस्ट कधीतरी टाईप 1 असा होऊ शकतो, पण तो खूपच कमी आहे. टाईप 1 डायबिटीज ज्याला म्हणतात. पण बाळावर काहीच होतं. मी म्हटलं तसं की त्या बाईने म्हणजे होणाऱ्या आईने काही खा न खा, तिचं रुटीन तिने तसंच ठेवलं तरी बाळावरती काही त्याचं हे होणार नाही. बाळ व्यवस्थित छान येणार, फक्त तिने प्रॉपर योग्य खाल्लं पाहिजे. ओके. ते तिने छान हिरव्या पालेभाज्या गोष्टींचा होणारच आहे. हा, जसं की म्हणतात ना, अल्कोहोल कन्झम्पशन असेल किंवा निकोटीन असेल तर त्याचा बाळावरती परिणाम होतो. पण तेच आहे की असे तर सहसा आता आपल्याकडे कुणाला तेवढे तसे क्रेविंग्स होत नाहीत, स्मोकिंग म्हणा किंवा असं एका लेडीला तरी फिमेलला. पण गोड जे आहे तर गोडाचं काय प्रॉब्लेम आहे की ते होऊ शकतं. तर ते कंट्रोल करण्यासाठी तिने आता लिंबू पाणी, मीठ लिंबू पाणी पिणं मध्ये आधे, एखादा घरी असं करून ठेवायचं एक शेंगदाण्याचा लाडू असा पूर्ण मिक्स सीड्स वगैरे घालून की तिला मध्ये तसं खावंसं वाटलं तर तसं. पण ते क्रेविंग म्हणजे मला काहीतरी अगदी रिफाईंड प्रोसेस्डच खायचंय असं जर तिने केलं तर ते वेट तिचं वाढू शकतं आणि मग ते लॉंग टर्म परत राहतं. शुगर 2 फॉर्म मध्ये असते, एक आपण जी नॉर्मली रॉ शुगर खात होती आणि एक फळांमध्ये असते, त्याला फ्रुक्टोज म्हणतात. मग ती चांगली असते. आता फ्रुक्टोज एका प्रमाणात ओके म्हणजे फळं, पण अगेन काय आहे प्रॉब्लेम की बॉडीला माहित नाही कुठली शुगर आहे, ती रिफाईंड आली की ती नॅचरल आली, ती काय डिफरन्शिएट करणार नाही, बॉडी तिला आयडेंटिफाय नाही करत. तिला माहितीये शुगर आली, सो ती तशीच प्रोसेस करणार. जे मी म्हणाले की इन्शुलिन येणार, एनर्जी देणार, परत 2 तासांनी क्रॅश होणार, परत तुम्हाला भूक लागणार. सो इवन इफ कुणाला तरी फळं खायची पण असतील तर माझं मी असं सांगते की दही, फेटलेलं दही आणि त्यात तुम्ही त्याच्यासोबत एखादं फळ असं कंबाईन करून खा. सो काय होतं याने की त्या फळाने होणारा स्पाइक मी म्हणाले तसं त्या दह्यामुळे किंवा हंग कर्ड आपण म्हणतो त्याने तो असं कमी होतो. सो लो डाऊन, आणि मग तिला ते गोड खाल्ल्याचे फिलिंग येतं, छान वाटतं आणि क्रेविंग्स थांबतात तिथे. बरं, नॉर्मली शुगर क्रेविंग जी असते ना तर ती आपल्याला रात्रीच्या वेळेला जास्त होते, म्हणजे जेवण केलं रात्रीचं थोडंसं त्यावेळेला, तर त्यावर काय म्हणजे कशामुळे? एक तर तेच आहे की तुमची झोपेची टायमिंग फिक्स नाही, झोप खूप कमतरता झोपेची प्रॉपर, न्यूट्रिएंट डेफिशियन्सी, मॅग्नेशियम वगैरे खूप कमी आहे आणि जनरलीच आहारात कमी आहे. कारण मी म्हणाले तसं की भाज्या खाणं होत नाही. भाज्यांमध्ये मॅग्नेशियम नावाचं मायक्रो न्यूट्रिएंट आहे जे झोपेसाठी तुमचं ओव्हरऑल सकाळपासून आपण इतक्या स्ट्रेस आणि ह्याच्यात असतो, तर रात्री तुमच्या ब्रेनला, मेंदूला जराशी शांत करण्यासाठी ते मॅग्नेशियम जे आहे गरजेचं ते आपल्याला आहारातनं पुरेसं मिळत नाही, तर त्याची कमतरता परत होते. आणि त्यात जर तुमचं स्क्रीन टाइम असेल तर 100% हे अगेन एक प्रश्न आहे की रात्री आजकाल काय लाईफस्टाईल चेंज झाली आहे, स्क्रीन टाइम वाढलाय, रात्रीपर्यंतचं जागणं वाढलंय, तर त्यामध्ये बरंचसं कन्झम्पशन होतं, म्हणजे क्रेविंग्ज होतात, कन्झम्पशन होतं. तर याचं कारण काय असतं की आपण झोपेत असतो त्यावेळेला नाही होत, पण जागे असतो त्यावेळेला आपल्याला क्रेविंग्ज होतात. कारण तुम्ही आता रील बघताय किंवा तिथे काहीतरी कोणतरी खाते असं दिसलं किंवा कुकिंगचा कुठला तरी व्हिडिओ बघितला तर ते परत खावंसं वाटतंय, कारण त्या बॉडीचा तो डिमांड आधी डिनरला पूर्णच झाला नव्हता. ओके.
ती कुठल्या तरी सतत न्यूट्रिएंट डेफिशियन्सीमध्येच राहतीये. मग ब्रेन काय करतंय की ते कोप करण्यासाठी मला काहीतरी दे आत्ता पटकन असं ते सिग्नल देतं, बॉडी डिमांड करते आणि मग आपण काहीतरी खातो, बरं वाटतं. मग आपला तेच तुम्ही म्हणाल तसं की सिरोटोनिन, डोपामाइन, बरं वाटणारे जे हॉर्मोन्स आहेत ते सिक्रीट होतात आणि मग झोप लागते किंवा असं होतं की इव्हन एक गोष्ट अशी पण आहे की काही जण 7-8ला पण डिनर करतात, त्यांना 12 वाजता परत भूक लागते. सो त्यांचं असं एक म्हणणं असतं की आम्ही इतक्या लवकर आता जेवू शकत नाही, मी जरा अजून लेट जेवतो. तर तेच आहे की काय होतंय, आपला आहारच असा आहे, इंडियन डाएट असं झालंय की चपाती भाजी. ओके, ती भाजी उरली तर आपण ती नुसती खात नाही, आपण परत चपाती घेतो. की आई चतकोर चपाती दे, जराशी राहिली आहे, पण आपण नुसतं खात नाही. वरण कायम आतापर्यंत भातासोबतच खाल्लंय, पण वरण असं बाउलमधनं चमच्याने पिलं नाही. सो काय फरक पडतो? कारण काय आहे, आपण वी ऑलवेज वॉन्ट टू कंबाईन समथिंग विथ कार्बोहायड्रेट. पोळी पाहिजेच, ते कशासोबत खायचं, तर ते कंडिशनिंग. इथे आपण जर असं दाटाचा प्रपोर्शन चेंज केलं की दही छान एक वाटी घेतलंय, वरण घेतलंय, एखादं कडधान्य आहे, एखादी पालेभाजी आहे, सॅलड आहे आणि एकच चपाती, आणि ती चपाती तुम्ही पुरवून सगळ्यासोबत जेव्हा खाताय तर तुम्हाला कळेल की नक्की पोट त्याचं प्रपोर्शन ठरलेलं असलं तर तेही क्रेविंगला कारणीभूत असतं. हा, मग आता असं डिश तुम्ही खाल्ली आणि ह्यात अर्थात परत 2 अंडी तुम्ही ऍड केली तर नंतर क्रेविंग पण होत नाही आणि डिरेक्ट तुमची जी काय नेक्स्ट टायमिंग आहे मीलची तेव्हाच आपण मील करतो. पण हे प्रपोर्शन आपलं नाही आहे, म्हणजे इन जनरलच तसं आता सध्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात तसं नाहीच आहे. सो ग्रेन डॉमिनंट देश असल्यामुळे. ओके, म्हणजे क्रेविंगवर कंट्रोल मिळवायचं असेल तर तुम्ही मेंटली पण पीसफुल राहणं गरजेचं आहे, तुमचा आहारही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. राईट, म्हणजे याला 2-4 अँगल आहेत. हो, त्यावर आपण कंट्रोल केला की आपल्या क्रेविंग्स कंट्रोल होऊ शकतात. बरं, अजून एक गोष्ट आहे, मेल आणि फिमेलची सायकोलॉजी वेगळी असते, त्यांची बॉडी वेगळी असते, त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात. तर क्रेविंग मध्ये काही फरक असतो का या दोघांमध्ये? हो, क्रेविंग्स वेगवेगळ्या असतात. हो, आहेच. एकतर बायकांच्या क्रेविंग्स ज्या आहेत फिमेल्सच्या, त्या खूप फ्रिक्वेंटली दिसतात, त्या इररेस्पेक्टेटिव्ह ऑफ सायकल्स पण दिसतात. म्हणून मी म्हणाले की तिने ते बघायला पाहिजे की आपला कुठला दिवस चालू आहे. मग रिझन ऑफ इस्ट्रोजन. हा, एकतर इस्ट्रोजन डॉमिनंट आहे ती लेडी, तर तिला नाही व्हायला पाहिजे. ओके, आणि जर ती आफ्टर 14th डे झाली तर तिने ते तिने पण स्वतःला ना कामनेस आणायला पाहिजे. आपण खूप स्वतःला कंडिशन्ड केलंय की मला हे मिळवायचंच आहे, मला इकडे जायचंच आहे. एका फिमेलने थोडंसं ना स्ट्रेस मॅनेजमेंट ही गरजेची आहे, कारण तिने किती चांगलं खाल्लं तर तरी तिचं मेंटल पीस नसेल तर ते वर्कआउट होणार नाही. मग ती नंतर काही विचारतात की आम्ही खातोय चांगलं पण वजन कमीच होत नाही, कारण समथिंग इज गोइंग ऑन हे आहे. आणि पुरुषांचं तसं बिलकुल नाही आहे. सो इवन इफ ना जरी वडापाव खाल्ला कुणी काय किंवा असं काही खाल्लं जंक, तरी त्याचा पण कोण गिल्ट घेत नाही मेल्स. पण तेच एका फिमेलने परत खाल्लं तर तिचंही उगाच मी आज एवढं खाल्लं, मग ते असं कॅल्क्युलेट केलं जातं, क्रिब करत बसतात, ते पश्चाताप होतो. अगेन वेन तुम्ही गिल्ट मध्ये जाताय, परत कॉर्टिसॉल वाढलं, आणि मग स्ट्रेस वाढला, परत ती चक्र चालू. राईट. सो तुमचं अधिक खाणं दर 2 तासांनी इन्शुलिन येतंय, इन्शुलिन सारखं येतंय, ते तुम्हाला एनर्जी क्रॅश करतंय आणि परत तुमचे क्रेविंग्स. ही सायकल खूप चालू राहते. पण पुरुषांचं तेवढं कुठली एक ते नॅचरलच आहे की फार असं मनाला न लावून घेणं किंवा स्ट्रेस सोडून द्यायचं. सो दिस वर्क्स. आणि खरं तर हे मुलींनी करायला पाहिजे तसं, की ठीक आहे खाल्लंस, जस्ट सोडून दे. खाल्ला वडापाव, काहीतरी झालं असेल, खाल्लं, इच्छा झाली, म्हणजे आहे फरक. पुरुषांच्या स्त्रियांच्या क्रेविंग मध्ये खूप जास्त फरक आहे. अजून एक गोष्ट यातली की यामध्ये काही एज ग्रुप आहेत का, म्हणजे लहान मुलांचं किंवा या स्पेशल एज ग्रुपला काहीतरी जास्त क्रेविंग होते, असा काही प्रकार आहे? एक 25 to आपण 30 धरूया. एक यंग एज ग्रुपला तेवढेच एक यंग वाले, बाकी नंतर तसं काही होत नाही. कारण एकतर फिमेल्स म्हणाल तर तेच की ती ऍक्टिव्ह असते ऑन हर रिप्रोडक्टिव्ह पिरियड, त्याच्यामुळे ते क्रेविंग्स होतात. आणि पुरुषांचं पण तेच आहे की असंच काही मित्रांसोबत बाहेर असतील तर खाणं म्हणा आहे. पण क्रेविंगची टर्मिनॉलॉजी मेन आहे ती फिमेल्समध्ये जास्त दिसून येते. म्हणजे नॉर्मली यासाठी स्पेसिफिक एज ग्रुप जो आहे तर तो यंग पोर्शन, ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जास्त हार्मोनल चेंजेस जेव्हा होतात तेव्हा. राईट.
एक्झरसाइज संदर्भात मी बोलतो की डाएट सुरू असतो लोकांचा, जिम चालू असते, तर बहुतेक लोकांचं काय होतं की ती ज्या वेळेला जिम बंद करतात ना तर त्यांचं वेट गेन होतं अचानक. आणि काही लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांनी जिम बंद केलं, जिम सोडली, तर ते वजन कमी होतं. तर हे कशामुळे होतं? आता साधं लॉजिक आहे की जिम तुम्ही सोडताय, हो, पण तुमचं खाणं तेच आहे ना, खाणं थोडी सोडलं. हो, सो जेव्हा एक्सरसाइज चालू होती तेव्हा तुम्ही खात जरी असाल तरी ते कुठेतरी खर्च व्हायचं, बंद व्हायचं. आता तुम्ही जिम बंद केली पण खाणं तेच आहे. सो ते उगाच एक असं नोशन झालंय की जिम सोडली की वजन वाढतं. ओके. आता जिमचा जो मुद्दा आहे तो असा आहे की ते लॉंग टर्म तुम्हाला वर्कआउट ठेवायलाच पाहिजे. ओके, मग कुठे तर रिझल्ट्स म्हणा ते दिसतील, वजन कमी झालेलं दिसेल. आणि तुम्ही जे म्हणताय की काहींचं दिसतं पण वजन कमी, तर ते पण थोड्या काळासाठीच असतं. ओके. आणि तो एक वॉटर लॉस असू शकतो, कारण सडन तुम्ही एक्सरसाइज करताय, चांगलं खाताय एकदम असं, आणि अचानक ते जिम सोडलं की बंद होतं. तर पहिल्यांदा जे जातंय, जो लॉस दिसतो तो वॉटर लॉस असतो. असं लगेच फॅट नाही बर्न होत. तर त्याला तुम्हाला खूप वर्षानुवर्ष जिम वगैरे पाहिजे आणि ते नाही सोडून चालत. सो एक्सरसाइज ही 10% आहे, तुमचं खाणं 50%. सो एक्सरसाइज बंद करा नका करू काही पण जास्त फरक नाही. काही फरक नाहीये. ते 50% तुमच्या हातात आहे आणि 40% वाढायचं ते वाढणारच आहे आणि 40% तुमचं मेंटल पीस. बरं, या क्रेविंग्स आपल्या बॉडीवर काय असा जास्त परिणाम होऊ शकतो? येस, जर ते खरंच खूप सिव्हिअर असतील, दर 2 तासांनी खाणं, विकेंडला एकदम आउटिंग केलंय आणि सगळं असं खाणं चालू आहे जंक वगैरे, तर ओबेसिटी, लठ्ठपणा वाढू शकतो त्याने. लठ्ठपणा एकदा आला की त्याच्यासोबत सगळ्या व्याधी येतात. मग डायबिटीज, थायरॉइड, हल्ली मुलींना पीसीओडी खूप दिसतंय. मागच्या काही काळापासून पीसीओडी हा शब्द खूप नॉर्मल झाला आणि सगळीकडे ऐकायला येतो. राईट, खूपच कॉमन झालाय तो. आणि त्यांना कळत नाहीये की नक्की त्यांना काय काय होतंय. ते कधी होतं, जेव्हा पुढे जाऊन त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आणि तेव्हा इश्यूज येतात. सो हे आधीच त्या एका मुलीने बघायला पाहिजे की आपल्यात काय काय चेंजेस आहेत. जर वजन वाढतंय तर ते इग्नोर नाही करून चालू शकत. तुम्ही फक्त वजन काटा बघणं, मग उगाच जिम जॉईन करणं, ह्याच्यापेक्षा नक्की काय इश्यू आहे हे जरासं रूट कॉज त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम फाइंड केला तर प्रॉब्लेम नक्की. आणि प्रॉब्लेम हाच असतो की तुमचा झालाय सगळा हॉर्मोनल केऑस. येस, तो कळत नाही सध्या आपल्याला लोकांना. म्हणून मग हे स्वतःलाच आपल्याला आयडेंटिफाय करून त्याचा निकाल लावावा लागेल. राईट, कारण तुम्ही मग कितीही काय अगदी प्रोटीन घ्या आणि सप्लिमेंट्स घ्या आणि अजून काही करा, ते नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला कोणीतरी डायटिशियन वगैरे कोणी काहीतरी सांगतं, पण आपल्या बॉडीची नीड वेगळीच असते आणि आपण डाएट वेगळाच घेतोय, मग त्यातही नुकसान आलंच परत. हो, कारण एक बायो इंडिव्हिज्युअलिटी म्हणून कॉन्सेप्ट आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. येस. सो ती बॉडी कशातनं काय नीड आहेत हे प्रत्येकाचं पर्सनलाइज, कस्टमाइजच पाहिजे. सो एकच सांगितलं तू पण कर असं म्हणजे एक डाएट 4 लोक फॉलो करतायत, हे आजकाल पाहायला मिळतं. राईट, हो हो, अगदीच. तर हे चुकीचं आहे ते. आणि ते काय होतंय की कमी खा, मग जरा चालायला जा. म्हणजे ChatGPT वर तुम्ही टाकलं ना माझं इतकं वजन आहे, इतकं एज आहे, इतकी हाईट आहे, तर तो डाएट देतो लगेच आणि तो सगळे लोक फॉलो करतात. राईट, ईट लेस मूव्ह मोर हे एक ऐकलंय, कॅलरी डेफिसिट. आता हे सगळे जे गोष्टी आहेत नाही, बज वर्ड्स झालेत, तर ते लॉंग टर्म साठी नाही. तुम्ही वजन कमी कराल एका पॉइंटला, 1-2 महिने होईल हे कमी, पण ते परत वाढतं. आणि असे बरेच आलेत पेशंट्स की झालंय कमी आमचं पण ते परत वाढलं. तर पण लॉंग टर्म तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुमचे हॉर्मोनला पहिल्यांदा स्टेबल पाहिजे. हॉर्मोनमुळे त्यात क्रेविंगची भर पडते. कारण हा जो इन्शुलिन आहे ते जर तुम्ही सारखं त्याला यायला लागलाय बाहेर तुमच्या खाण्याने, तर फॅट डिपॉझिट होत राहणार. आणि फॅट डिपॉझिट झालं की मग सगळं चालू, मग डायबिटीज पण आला, सगळं पुढचं चालू झालं. ते एका छोट्याशा हॉर्मोनल चेंजमुळे क्रेविंग इतके इश्यूज तयार करू शकते. येस, राईट. एकतर आधेमध्ये खाणं हे एक खूप लोकांचं आहे. आपल्याला मध्ये अधे जे काही आपलं खाणं आहे ना तिथे कम्प्लिटली खायचंच नाहीये. म्हणजे 9ला ब्रेकफास्ट, 1:30-2ला लंच आणि काय 8-8:30-9 डिनर. त्याच्यामध्ये जेव्हा आपण कंट्रोल करू किंवा आपण तेवढे बॉडीला आपली सवय लागेल की काही ती मागत पण नाहीये आणि तिला सगळं मिळतंय, तेव्हा मग गोष्टी नॉर्मलाइज होतात आणि मग काही फॅट गेन किंवा वेट गेन होत नाही.
स्वतः कंट्रोल ठेवून या गोष्टी पाळायला पाहिजे, त्यावेळेला क्रेविंग आपल्या कंट्रोलमध्ये राहील. येस, कारण ओबेसिटी आता खूप वाढलंय भारतात. इंडिया तर कॅपिटल ऑफ डायबिटीज आहे. सो हे थोडंसं आपल्याला असं जरासं चेंज करणं गरजेचं आहे पॅटर्न. बरं, प्रत्येक बाबतीत आपण ना मेडिसिन घेतो. म्हणजे आईचं तर घरी असं असतं, हात दुखले पाय दुखले की मेडिसिन घ्यायची, डोकं दुखलं की मेडिसिन घ्यायची. प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय करतो तर मेडिसिनला प्राधान्य देतो. तर या क्रेविंगसाठी पण काही मेडिकल हेल्प घेता येते का? नाही. आता काय ह्याचं आहे की बरोबर आहे, काही झालं, डोकं दुखलं, पाय दुखतायत, आपण गोळी घेतो. सो एक जनरलीच ना आपला मेडिसिन इज अ ड्रग, ह्याच्यावरती एक डिपेंडन्सी वाढली आहे. ऍसिडिटी होतीये, ती अँटासिड पॅन्टॉप जी गोळी असते ती घेतो. याला ओव्हर द काउंटर ड्रग्स म्हणतात, ज्याला प्रिस्क्रिप्शन लागत नाही, ते कोणी जाऊन आणू शकतं. प्रोसिन, डोलो. कोविडमुळे डोलो इतकं कळलंय की पोलो असल्यासारखं डोलो खातात. सो काय होतंय, आत्ता तुम्हाला इन्स्टंट डोकं थांबतं, पण त्याचा मारा तुम्ही इतका देताय शरीरावर की लॉंग टर्म काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम दिसणारच. सो व्हेन यू गेट अन इफेक्ट, एका गोळीचा इफेक्ट येतो, इट कम्स विथ अ साईड इफेक्ट. पण साईड इफेक्ट येणारच आहे, इफेक्ट आहे तर, आणि तो दिसणार नंतर. सो अशा वेळेस आपल्याला काय करायचंय की बघायचं, हेच रूट कॉज अनालिसिस आहे की बाबा पाय दुखतायत, पोटऱ्या दुखतात, काफ मसल पेन, अंग दुखतंय, तर अगेन बॉडीला काहीतरी कमी पडलंय. मग तुम्ही काय द्यायचं की सॉल्ट वॉटर, मीठ, कारण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झालाय. तुम्हाला एकदमच लो वाटतंय, आज एकदम काय ऑफिसला जावंसच वाटत नाही, थकल्यासारखं वाटतंय, असं एक खूप कंप्लेंट्स असतात. तर तुमची बॉडी काहीतरी मागतीये, तिला शुगर नको आहे, तिला शुगर आहे भरपूर, पण इलेक्ट्रोलाइट्स नाही आहेत, सॉल्ट कमी पडलंय. आपण जे ORS म्हणतो तसं. तर अशा गोष्टी काहीतरी आपल्याला, लिंबू म्हणजे लेमन वॉटर असेल, हे जर आपल्याला घेणं गरजेचं आहे अशा वेळेस. सो तुम्हाला मग एनर्जी पण मिळेल आणि तुम्ही असं काय म्हणतात त्याला, गोळ्यांवरती डिपेंडन्सी होणार नाही. हे महत्वाचं. या क्रेविंग्स मध्ये टाइप्स असतात का काही? म्हणजे कधी गोड खा वाटतं, कधी कुणाला आंबट खा वाटतं, कधी कुणाला कुरकुरीतच खा वाटतं, या टाइप्स असतात ना? शुगर तर एक मेन आहे, कॉमनली सीन, कारण ब्लड शुगर नुसतं वर खाली चालू आहे म्हणून होत आहे. पण सॉल्टी खूप होतं, आणि हे सॉल्टीवाला जे आहे, नमकीन खायचंय, चटपटीत खायचंय, ते जरा पुरुषांमध्ये जास्त दिसतं. चिप्सच असतील किंवा असं काहीतरी, तर चिवडा, फरसाण हे जरा तिथे जास्त आहे. तर सॉल्टी क्रेविंगचा अर्थ तुमचं शरीरातलं सॉल्ट कमी आहे. ओके. सो तुमच्या बॉडीला सोडियम आपण ज्याला म्हणतो, इट इज लो इन सोडियम. राईट. आता खरं तर मीठ खाणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एक अर्धा टीस्पून आपला चहाचा चमचा असं थोडंसं मीठ असं जिभेवर ठेवणं गरजेचं आहे. आणि ती खरंच त्या मोमेंट पुरती ती क्रेविंग जाते. पण आपण काय करतो, ते सॉल्टीच्या नादात आपण रिफाइंड कार्ब्स खातोय. बरोबर. तर त्यात तेल आलं, म्हणजे ट्रान्स फॅट्स, म्हणजे चिवडा, फरसाण, ह्यात तेल तर आहेच, किंवा अजून काहीतरी असं फ्राईड पदार्थ खातो, तर ते सॉल्टी होतंय, आपल्याला चटपटीत ती क्रेविंग होते, पण खरं तर बॉडीला सॉल्ट ऍक्च्युअल मीठ पाहिजे. एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ बाकी न्यूट्रिशन पण येतात त्यामध्ये. येस, कारण एकतर तुम्ही सॉल्ट वॉटर देऊ शकता, मग तसं प्या पाणी, ज्यांना असं चटपटीत खायचं. तर त्यांनी असं जेव्हा कराल तुम्ही, आता हे जेव्हा कळेल, अवेअरनेस, जी क्रेविंग आहे तेवढा सबस्टन्स जर घेतला, इंटेक केला, तर बस. बट आपण ते सॉल्ट असं डिस्गाईज करतोय इन अ कार्ब सोर्स, आपण चवीसाठी करतो. कारण चव पाहिजे, इमोशनला आपण इमोशनल इटिंग होत आहे, रादर दॅन व्हॉट ऍक्च्युअल स्टमकला पाहिजे, बॉडी नीड्स. तर तुम्ही एक असं छोटंसं हे ठेवलं तर खरंच निघून जाते ती सॉल्टी क्रेविंग त्या मोमेंटपुरती. आणि काहींचं असतं की काहींचं लो ब्लड प्रेशर कायम राहतं, कायमच असे ड्रेन्ड असतात, तर त्यांच्यात तर 100% सॉल्ट, आयर्न, मॅग्नेशियम हे खूप कमी प्रमाणात आहे. आणि आपण ना फक्त हे प्रोटीन कार्ब्स फॅट्स इतकंच बघतोय, आपण मायक्रोकडे लक्ष देत नाहीये. बरोबर. सो इवन इफ इट इज मायक्रो, ते तेवढं नेसेसरी आहे ते पण आपण देत नाहीये. मल्टीव्हिटॅमिन्स आपल्या ते जे मल्टीव्हिटॅमिन, आणि आजकाल काय आहे, मल्टीव्हिटॅमिनची गोळी ही घ्यावी सगळ्यांनीच, कारण कुणाचाच आहार असा इतका पूर्ण सकस नाही, जेवणात आपल्याला सगळेच न्यूट्रिशन नाही. ऑफिस म्हणा किंवा असं कुठेही तुम्ही ऑफिसचं काही जण कॅन्टीन मध्ये खाता, तर नाही मिळत चांगलं ते. सो त्यांनी ते घ्यावं. आणि हे सप्लिमेंट्स आहेत, हे फार काही हार्म बॉडीला करत नाही, कारण ती गरज आहे बॉडीची. सो यू आर सप्लिमेंटिंग इट, तुम्ही ते ऍड ऑन करताय विथ युअर डाएट, म्हणजे जेवण. सो ते घेतलं तर काही हरकत नाहीये.
पण गोळ्या वेगळ्या आहेत. गोळ्या ज्या आहेत मेडिसिन्स, हे आपल्या शरीराला एक फॉरेन सबस्टन्स आहे, तिला माहित नाही पॅरासिटामॉल काय. सो तिचा कधी ना कधी ती काहीतरी साईड इफेक्ट लॉंग टर्म काहीतरी दाखवणार. येस. सो काय होतं, डोकं दुखतंय, मग ठीक आहे त्या मोमेंटला मस्त आल्याचा चहा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तिथे विचार करू नका की मग काय शुगर गेली, घ्या तुम्हाला बरं वाटतंय तर त्या मोमेंटला, पण गोळी नको. ते उगाच क्रोसिन आणि असं काही नको. मेडिसिनल हेल्प तुम्ही जर घेतली तर ती जास्त हार्मफुल होऊ शकते. हा, अशा गोष्टी ज्या आहेत ना, या क्रॉनिक दीर्घकाळ चालणाऱ्या, त्याला शक्यतो मेडिसिन्स नाही मदत करत. कारण मेडिसिन्स हे जस्ट एक मुलामा म्हणून आहेत. म्हणजे रक्तात शुगर वाढली की ती फक्त कमी करायचं काम, म्हणजे तो एक टेम्पररी रिझल्ट आपल्याला मेडिसिन देतात. हा, तेवढा पुरतं, जास्त त्याचा उपयोग होणार नाही, लगेच ते काही निघून जाणार नाही. बरोबर. सो असं काहीतरी खूप अर्जंट पाहिजे तेव्हा अर्थात घ्या. म्हणजे तुम्हाला काहीतरी व्हायरल झालाय, ताप आलाय, ह्याला घ्या तुम्ही अर्थात, जास्त इमर्जन्सी. हा, इमर्जन्सी आहे त्याला काही नाही. पण साधारण एक बेसिक डोकं दुखतंय, सर्दीत झाली आहे, तर काही गरज नाही तशी, टाळायला पाहिजे जास्त. हा, तुम्ही आपल्या ओरिजिनल ज्या एन्शियंट थेरपीज आहेत, हळद दूध घ्या. आणि खरंच एक आठवडा घ्या, आहे फरक पडतो, आणि नाही पडलं तर आहेच गोळी, पण पहिली डिपेंडन्सी गोळीवर नको. सो क्रेविंग्सला सुद्धा असं काही गोळी नाहीये. मेल फिमेल जे कोण असतील त्यांनी ते थोडंसं इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे की आपण काय खातोय, आपण किती इंडल्जन्स गोष्टीत, कार्बोहायड्रेट, पेस्ट्री, चॉकलेट याच्यात किती आहे, हे थोडंसं इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे आणि जरासं असं अवेअर व्हायला पाहिजे त्यांनी. बरं, आता लास्ट क्वेश्चन, या क्रेविंगवर ओव्हरऑल कसा कंट्रोल मिळवायचा? सो आता रूट कॉज मी जे म्हणाले, तर फंक्शनल मेडिसिन जे आहे, इट ऍक्ट्स ऑन रूट कॉज ट्रीटमेंट. तर रूट कॉज काय आहे हे बघायचं. म्हणजेच काय की काय होतीये क्रेविंग, काय इश्यू आहे. तर ह्यासाठी काही टेस्ट लागतात गरजेच्या, लॅब टेस्ट. आणि लॅब टेस्टमध्ये दिसून येतं की तुमचं सोडियम कमी आहे का, तुमचं पोटॅशियम कमी आहे का, डेफिशियन्सी समजून येतात. आणि एकदा ते समजून आल्या की त्या अकॉर्डिंगली मग तुम्ही सप्लिमेंट्स असतील तर सप्लिमेंट्स, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या म्हणा, डी म्हणा, बी म्हणा. तर डी आणि बी तर मी म्हणेल तर जागतिक डिफिशियन्सी आहे सगळ्यांना, इररिस्पेक्टिव्ह कुणाचं नॉनव्हेज असू दे नसू दे. बीची डिफिशियन्सी, B12 ची डिफिशियन्सी आहे. तर ऊन, असं सकाळचं ऊन कोण आता हल्ली घेत नाही, तर डी पण शरीरात नाही होत आहे नीट त्याचं प्रोडक्शन, त्यामुळे डी पण कमी आहे, म्हणून थकवा जाणवणं हे खूप दिसतंय हल्ली. तर हे दिसतं लॅबमध्ये आणि त्याचं कारण कळतं. मग त्याच सोबत काहींना इव्हन ऍसिडिटी आणि ह्या पण गोष्टी फार दिसतात की पोटच गच्च होतंय, असंही काही दिसून येतं लॅबमध्ये. तर हे सगळं पहिले छान त्यांचं जेवण पहिल्यांदा चेंज करून ॲड्रेस करायचं. इसेन्शियल काही गोष्टी, सप्लिमेंट्स ॲड ऑन करायच्या आणि थोडे दिवस बघायचं की कसं त्याच्यावरती अडॅप्ट होते, आणि 100% मग ह्या क्रेविंग्स जातात निघून. मग तुम्हाला क्रेविंग झाली तर एक ब्लॅक कॉफी, एक कप ऑफ ब्लॅक कॉफी ती प्या, किंवा मग तुम्ही इवन काहीतरी गोड खावंसं पण वाटतं तर रताळी असतात, तर ते मॅश करून पण खाऊ शकता तुम्ही. केळ असेल, चॉकलेट असेल, म्हणजे आपल्या घरातले कार्ब्स मी म्हणते, असं रिफाईंड नाही, सिम्पल फूड. राईट. केळी त्याच्यामध्ये दाणे घातलेत, पीनट बटर घातलंय आणि असं काहीतरी तुम्ही एक बनवलं, किंवा एक शेंगदाण्याचा लाडू केला घरी, तर हे ठीक आहे. पण इंडल्जन्स ऑन पेस्ट्री, चॉकलेट, बाहेरचं सगळं ते अवॉइड करणं जरा गरजेचं. क्रेविंगचे जे चांगले हेल्दी ऑप्शन्स आहेत, आणि ह्याने काय फार इश्यू प्रॉब्लेम आहे. शेंगदाणे चांगलेच आहेत, त्यात तुम्ही सगळं नट्स घालून पण असं एखादा लाडू करू शकता. असं केलं तर मग बॉडीला कळतं की मला चांगलं न्यूट्रिशन मिळतंय, सो ती मग काय फार डिमांड करत नाही. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या क्रेविंग सायकल थांबवू शकतो. येस, ॲब्सोल्युटली. येस. तर क्रेविंग संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मृदुल मॅडमने आपल्याला दिलीच आहे. तरी तुमच्या काही जर शंका असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन विषयावरचे पॉडकास्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.